सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर बुधवारी दिनांक 17 रोजी फुलेनगर राहुलवाडीत तडीपार संशयित आरोपींनी केलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दिनांक 18 रोजी 11 संशयितांना अटक केली आहे। यामध्ये 6 जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। हे सर्वजण मोबाईलद्वारे एकमेकाच्या संपर्कात होते। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत त्यातील काही संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासले। त्यानुसार त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात मुख्य संशयित आरोपी हल्लेखोर की उत्तम वाघ व अमोल पारे उर्फ बबल्या हे गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून दुचाकीवरून पळून जात असल्याचे दिसून आले होते। संशयित आरोपींनी मध्यरात्री सागरवर 2 गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती। पंचवटी भद्रकाली पोलीस तसेच दंगा नियंत्रण पथकाने संयुक्त कारवाई केली। जाधव याच्या गालातून गोळी आरपार होऊन मानेत अडकल्याने जाधव गंभीर जखमी झाला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पोलीस पथक रवाना केले होते। घटनेमागे निक्कम खून प्रकरणाची किनार असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली। निलेश बाळू पवार, आकाश राहुल निक्कम, रोशन राजेंद्र अहिरे, साहिल फिरोज शेख, सचिन मोतीराम गांगुर्डे, इरफान सगीर खाटिक, आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे, आदित्य दिनेश अहिरे, नितीन रमेश खलसे, भारत मुकुंद कंकाळ, योगेश भीमराव जाधव या संशयित आरोपींनी वेळोवेळी फोन करून माहिती दिल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। घटनेमध्ये विकी वाघ व अमोल पारे हे दोघे फरार असून अमोल पारे यांनी जाधव याच्यावर 2 गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले। तर निक्कम खून प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संशयित जाधव यांच्या मार्गावर होते। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी निक्कम खून प्रकरणातील विकी पंजाबी याला बेड्या ठोकल्यानंतर निक्कम टोळी सक्रिय झाली होती। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।